मी हर्ष रंगनाथ वांगणकर. नमस्कार, माझं नाव दीप अजय गालेकर. आम्ही न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टारसेमध्ये शिकत आहोत. तर आम्ही या उपक्रमात शेती उपयोगी नैसर्गिक खत बनवणार आहोत. तर त्यासाठी आवश्यक साहित्य जसे की दूध, कापूर, निलगिरीचे पाणी आणि कडुनिंब, दही, नारळाचे पाणी, केळं, गूळ, पाणी, ताक आणि गोमूत्र आणि शेणाचा उपयोग करणार आहोत. आता आम्ही दूध ओतत आहोत. आता आम्ही दही टाकत आहोत. आता आम्ही केळ टाकत आहोत. आता आम्ही कापूर टाकत आहोत. यात नारळाचे पाणी टाकत आहोत. तर आम्ही आता गूळ टाकत आहोत. यात आम्ही कडुलिंबाची पानं टाकत आहोत. तर आम्ही आता यात निलगिरीचं पाणी ओतत. तर आम्ही यात ताक टाकत आहोत. आता यात आम्ही गोमूत्र टाकत आहोत. तर आम्ही यात आता शेण टाकत आहोत. यात आम्ही दूध टाकत आहोत. तयार झालेलं मिश्रण आता ढवळत. प्रकारे आम्ही हे मिश्रण ढवळून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी भरलेलं आहे. हे खत आपल्या कमी खर्चिक पैशात होते. तर असे फायदे आहेत की माणसांना हानी पोचणार नाही. तर रासायनिक खतांऐवजी आपला नैसर्गिक खतांचा उपयोग होईल. तसे त्या नैसर्गिक खतांना हे किडे सुद्धा लागणार नाही.